परंपरेप्रमाणे याही वर्षी नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे आणि या दसरा मेळाव्याला आता मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे नारायणगडावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि याच मराठा बांधवांसाठी जागोजागी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे। काकडहिरा फाट्यावर सध्या मी आहे आणि तुम्ही पाहू शकता काकडहिरा गावातले सगळे मराठा समाज बांधव आहेत आणि यांनी या ठिकाणी जे काही मराठा बांधव हे नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी जात आहेत त्यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून या फराळाची व्यवस्था केलेली आहे। मी तुम्हाला एक रस्ता दाखवतोय की बीडकडून येणारा हा रस्ता आहे आणि याच मार्गावरून अनेक हजारो मराठा बांधव हे नारायणगडाकडे जात आहेत आणि याच मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, फराळाची व्यवस्था व्हावी म्हणून हे सगळे मराठा बांधव आता एकवटलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात कारण बीडमध्ये ज्या ज्या ठिकाणावर फराळाची व्यवस्था करण्यात येईल त्या ठिकाणावर अशा पद्धतीचं आपल्याला हे सगळं व्यवस्था पाहायला मिळते। दादा काय सांगताल, काय काय व्यवस्था केली आहे? फराळाची व्यवस्था केली, केळी ठेवलेली आहे आणि जारचं पाणी ठेवलेलं, स्वच्छ पाणी ठेवलेलं जारचं आणि प्रत्येक फाट्यावर अशी सोय केलेली आहे। प्रत्येक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर अशी सोय केलेली आहे। नारायणगडावरच्या दसरा मेळाव्याचे दुसरं वर्ष आहे, काय नेमकं सांगताल यावर्षी देखील तुम्ही हे करताय? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला नगद नारायणगडावरील दसरा मेळावा हे पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि त्यासाठी आणखीनही तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळत आहे दादांना। तर त्यासाठी आम्ही सकाळी 7:30 वाजल्यापासून जाणाऱ्या लोकांना फराळासाठी केळी आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। हे सर्व गावकऱ्यांनी मिळून व्यवस्था केलेली आहे इथं या ठिकाणी आणि समस्त काकडहिरा ग्रामस्थांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी व्यवस्थित थांबून फराळाचा आस्वाद घेतलेला आहे। तर निश्चितच आपण पाहिलं तर ही सगळी व्यवस्था आहे, हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि त्यांच्या फराळाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। यावर्षी पूर परिस्थिती असल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितलं होतं की यावर्षीचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने होईल, मात्र गेल्या वर्षीसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी या दसरा मेळाव्याला मिळताना पाहायला मिळतोय आणि आता हजारो मराठा बांधव हे नारायणगडाकडे कूच करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, काकडहिरा, बीड।